हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मँगो कुल्फी। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी हा एक आंबा, मोठ्या साईजचा आंबा आहे, हापूस आंबा घेतलेला आहे। तर आता आपण याला कापूया। याची आपल्याला छिलके कापून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण याची सालं काढून टाकूया। अशा प्रकारे मी सर्व सालं काढून घेते। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व साल काढून टाकलेली आहे। आता आपण याला कापूया। आता याचे छोटे छोटे तुकडे करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व आंबा कापून घेतलेला आहे। आता आपण पुढची तयारी करतोय। मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि 4 वेलच्या घेतलेल्या आहे। त्याची सालं काढून टाकलेली आहे, त्यातली बीज घेतलेली आहे। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावतोय आणि हा सर्व पल्प याच्यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये। आता यामध्ये आपण घालणार आहोत दूध। मी मलाई सकट घेत आहे। मलाई काढून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये दूध घालायचे आहे। मी 1 कप दूध घेतलेले आहे। आता हे दूध यामध्ये घालून घेऊया आणि आता हे मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, आपली छानशी अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता चला आपण आपल्या आईस्क्रीम ग्लासमध्ये भरून घेऊया। मी अशा प्रकारचे आईस्क्रीम ग्लास घेतलेले आहे, यामध्ये आपण भरून घेऊया। अशा प्रकारचे सर्व ग्लास भरून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले 5 ग्लास भरलेले आहेत। तर चला तर आता आपण याला अशा प्रकारे कॉईल पेपरने आपल्याला झाकून घ्यायचे आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे मी झाकून घेते की जेणेकरून फ्रीजरमध्ये ठेवल्याच्या नंतर याचे बर्फाचे क्रिस्टल आपल्या आईस्क्रीममध्ये जमा झाले नाही पाहिजे, यासाठी आपल्याला कव्हर करायचे आहे। अशा प्रकारे सर्व लावून घेतलेले आहे। आता याला रबर बँड लावून घेऊ। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लावून घेतलेली आहे। आता एक दाखवते, अशा प्रकारे आपल्याला रबर बँड लावून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे मी रबर बँड लावून घेतलेला आहे. अशा प्रकारची टूथपिक घ्यायची आहे, बघू शकता आपण अशा प्रकारची, आणि हलक्या हाताने आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. हलक्या हातानेच करायचे, नाहीतर ते फॉइल पेपर फाटेल. अशा प्रकारे मी सर्व लावून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व टूथपिक लावून घेतलेले आहे. आता आपण याला फ्रीझरमध्ये ओव्हरनाईटसाठी ठेवणार आहोत. मग पुन्हा भेटूया नेक्स्ट डे. बघा तर फ्रेंड्स, आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अशा प्रकारची आईस्क्रीम आपण बनवलेली आहे, मँगो कुल्फी. तर बघूया आपण, व्यवस्थित आपली आईस्क्रीम झालेली आहे. तर चला तर आपण हिला काढून घेऊया. बघू शकता आपण, सहजपणे निघते. अशा प्रकारची आपण आईस्क्रीम बनवलेली आहे. मी काढते सगळे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपली आईस्क्रीम बनलेली आहे. मी आता याला कापून दाखवते. सहज सुरी जाते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपली आईस्क्रीम बनलेली आहे. किती सुंदर दिसत आहे, बघू शकता आपण. तर ही मँगो कुल्फी, मँगो आईस्क्रीमही बोलू शकता, मँगो कुल्फीही बोलू शकता. अशा प्रकारची आपली आईस्क्रीम बनलेली आहे. मी सर्व करते. बघू शकता आपण, अशा प्रकारची मी आईस्क्रीम बनवली. तर माझी कुल्फी बनवली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.